नाशिकची मातोरी गावची कन्या गौरी मुरकुटे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेत राज्यात 13व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली. कृषी उपसंचालक वर्ग 1 या पदाला गवसणी घालत आपले ध्येय गाठले. सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केले. हाच प्रवास जाणून घेतलाय खास मुलाखतीच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. खरं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. नुकताच जर बघायला गेलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि आनंदाची गोष्ट अशी की आपल्या नाशिकच्या खरं तर काही मुली, काही विद्यार्थिनी त्यामध्ये अव्वल देखील आलेल्या आहेत. त्यापैकी जर बघायला गेलं तर गौरी मुरकुटे खरं तर कृषी उपसंचालक म्हणून खरं तर या पदाला गवसणी घातली आहे. राज्यात 13वा क्रमांक खरं तर क्रमांकाने आलेले आहेत. हा सगळा प्रवास आपण जाणून घेतोय. सर्वात आधी आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार, मी गौरी भाऊसाहेब मुरकुटे. प्रवास हा अतिशय कठीण असतो आणि ज्यावेळेस आपण सर्वसामान्य घरातनं शिक्षण घेऊन खरं तरी परीक्षा देत असतो आणि आपण कुठेतरी आपली एक वेगळी ओळख या माध्यमातून होत असते. काय ध्येय होतं आणि खरं तर मला ही परीक्षा द्यायची आणि मग मी येणार, असं काही ध्येय होतं का? खरं तर ध्येय खूप साधं होतं. मी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे. आमच्या पूर्ण परिवारामध्ये असेल, पूर्ण गावामध्ये असेल, आजपर्यंत कोणीही अधिकारी झालेलं नाही. आणि शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे मी शेतीशी संबंधित सगळ्या आव्हानांना, सर्व संकटांना खूप जवळून बघितलं आहे. तर ध्येय मनाशी फक्त एवढं होतं की मला शेतीशी संबंधित अशा ठिकाणी जायचंय की मी शेतकऱ्यांपर्यंत एका मोठ्या व्यासपीठा थ्रू पोहोचू शकेल. त्यामुळे मी शेतीमध्येच माझं एज्युकेशन पूर्ण केलं. मी माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD तिन्ही ऍग्रिकल्चर या विषयामध्येच पूर्ण करत आहे. आणि त्यामध्येच ही परीक्षा देण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून माझं सिलेक्शन झालं. त्यामुळे माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. वा वा. मगाशी उल्लेख केला की शेतकरी घरातनं आपण बिलॉंग करत असतो. आपण खरं तर तिकडे फॅमिलीकडे, कौटुंबिक जीवनाकडे देखील येणार आहोतच. परंतु खडतर प्रवास असतो, कारण MPSC UPSC खरं तर देणं म्हणजे एक चॅलेंजिंग असतं आणि त्यातनं जर बघायला गेलं तर आपण कुठेतरी या सगळ्यांमधनं अव्वल येणं. कसा प्रवास होता तो? सर, प्रवास नक्कीच आव्हानात्मक होता, पण मी याला खडतर म्हणणार नाही. कारण शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे बऱ्याच संकटांना लहानपणापासून मी बघितलं आहे. त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता माझ्यासाठी. यातनं मला खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या गोष्टींवरती मी वर्क करत गेली आणि त्याचं फळ मला आज मिळालंय असं मला वाटतं. वा. बऱ्याच जर बघितलं तर मुलांकडे भीती असते खरं तर, मला जमेल की नाही, किंवा त्याच्यामध्ये बरीच मुली खरं तर एक्झाम देत असतात, अपयश येत असतं. असं कधी मनाकडे आलं का की अरे आपल्याला खरं तर कधीतरी म्हणजे भीती जाणवली कधी, मला जमेल की नाही किंवा यश मिळेल की नाही? सर, खरं सांगायचं झालं तर MPSC असेल, UPSC असेल, ही एक मोठी मॅरेथॉन असते. खूप सारे लोक यामध्ये भाग घेत असतात, पळत असतात. बऱ्याच वेळा असं झालं की स्वतःवरती सेल्फ डाऊट आले, भीती वाटली की ही एक्झाम आपल्याकडनं पूर्ण होईल की नाही. बऱ्याच वेळा असंही वाटलं की आई वडिलांना सपोर्टची गरज आहे. मी माझं शिक्षण पूर्ण करतेय, मी एक्झाम्सची तयारी करते, माझ्याकडनं हे नाही झालं तर काय होईल. परंतु या एक्झाम्स मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये आपण सेल्फ प्रिपेअर होतो, सेल्फ कॉन्फिडन्स आपल्यामध्ये डेव्हलप होतो. जर डिसिप्लिन असेल, कन्सिस्टन्सी असेल आणि आपण जर पर्सिस्टंट असू अभ्यासामध्ये, तर तो जो कॉन्फिडन्स आहे आपल्याला ही एक्झाम पूर्ण करण्याचा, तो आपोआप आपल्यामध्ये येत जातो. जेव्हा आपण एक एक एक्झाम पूर्ण करू तर तो कॉन्फिडन्स आपोआप येतो आणि मोटिवेशन पण आपल्याला मिळत जातं. नक्कीच. खरं तर KK वाघ कॉलेजला आपण होतात आणि सगळ्या शिक्षकांचं देखील आपल्याला खरं तर आपल्याला एक सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. अनुभव कसं घेतला? सर, KK वाघला ग्रॅज्युएशनसाठी मी जेव्हा ऍडमिशन घेतलं त्यावेळी अधिकारी होण्याचं स्वप्न माझ्यामध्ये नव्हतं. परंतु KK वाघला करिअर अकॅडमी म्हणून एक अकॅडमी आहे, तिचा मी नक्कीच उल्लेख करेल. त्या अकॅडमीमध्ये हे बीज रोवलं गेलं की अधिकारी झालं पाहिजे, आपण पुढे अधिकारी होऊ शकतो.
केकेवाकच्या बऱ्याच शिक्षकांनी मला सपोर्ट केला, हे स्वप्न पाहण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यामुळे केकेवाग असेल किंवा बाकीच्या माझ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, त्यांचं मी नक्कीच आभार मानते की माझ्या या प्रवासामध्ये त्यांची खूप साथ मला लाभली. नक्कीच. खरं तर आपल्याला एक सगळ्यांचं योगदान असतं आणि तेव्हा कुठे आपण हे यश संपादन करू शकतो. बऱ्याच वेळेस जर बघायला गेलं तर आपण स्टडी करत असताना एक गोष्ट असते, आपण ऐकतो देखील असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये की मध्येच कुठेतरी ब्रेक त्याला लागतो कुठल्या तरी गोष्टीमुळे. पण हे करत असताना आपल्याला फॅमिलीचा एक सपोर्ट असतो आणि तो सपोर्ट जर असेल तर नक्कीच कुठेतरी एक ऊर्जा मिळत असते. सो त्यांच्याबद्दल काय सांगणार? सर, या प्रवासाचं किंवा या यशाचं सर्व श्रेय मी माझ्या कुटुंबालाच देईन. कारण हा खरंच एक खूप आव्हानात्मक प्रवास आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण थांबतो, घाबरतो, परंतु कुटुंबाचा मला खूप चांगला आधार होता, सपोर्ट होता. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. त्यांनी परिस्थितीची झळ मला कधीच लागू दिली नाही किंवा माझ्या स्वप्नांना त्यांनी कधीच हरू दिलं नाही. त्यांनी नेहमी सपोर्ट करत राहिले. त्यामुळे आज मी या ठिकाणी आहे. मी माझे आई वडील असतील, बाकी कुटुंब असतील, यांच्यामुळे हे घडलं, हे मी आता या ठिकाणी सांगते. येस, नक्कीच. काय असतं माहिती का, ज्यावेळेस तो रिझल्ट लागत असतो आणि रिझल्ट लागल्या गेला पहिले जर बघायला गेलं तर ती बातमी आपल्याला घरच्यांना ती म्हणजे तेवढी त्यांना देखील उत्सुकता असते. सो तो जो क्षण कसा होता, म्हणजे कळालं तुम्हाला आणि आपण घरच्यांना कळालं? सर, ऍक्च्युली गोष्ट अशी झाली होती की माझ्या घरच्यांना पूर्ण ही गोष्ट माहितीच नव्हती की मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचली आहे. त्यांना फक्त एवढं माहिती होतं की कुठली तरी मोठी एक्झाम द्यायला ती निघाली आहे आणि बाकीची कुठली गोष्ट आहे त्यांना माहिती नाही. जेव्हा 10 फेब्रुवारीला फर्स्ट टाइम जनरल मेरिट लिस्ट येते त्यावेळेस महाराष्ट्रात 13वी रँक माझी आली आणि ती गोष्ट जेव्हा घरच्यांपर्यंत पोहोचली तर त्यांना ते विश्वासच बसत नव्हता की ही गोष्ट खरी आहे. तू केव्हा एक्झाम्स दिल्या, तू केव्हा पास झाली, नक्की काय प्रवास होता ही गोष्ट त्यांना माहितीच नव्हती. ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली त्यावेळेस संपूर्ण माझं कुटुंब खूप आनंदी झालं. त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. तो आनंद बघून मला मी आतापर्यंत केलेला जेवढा अभ्यास असेल, जो खडतर प्रवास असेल, तो सगळा सार्थक झाल्यासारखं वाटलं. वा वा, काय प्रतिक्रिया होती? खरं तर आपण घरी ज्यावेळेस ते डिस्कस करतो किंवा समोर येतात आई वडील समोर आणि त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या त्यावेळेस? मी शब्द काय होते? सर, ती जी सिच्युएशन आहे ती मी शब्दात नाही सांगू शकत. एवढंच होतं, मला एवढंच जाणवलं फक्त की सर्वजण एवढे आनंदी झाले होते, माझे आई वडील असतील एवढे आनंदी झाले होते की त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. त्यांना कळतच नव्हतं की आपण काय बोलायचंय, नक्की हे खरं झालंय का, ही गोष्ट खरी आहे का. आणि माझ्यापेक्षा मला काही गोष्टी सांगण्यापेक्षा बाहेरून त्यांना जास्त कॉल्स येत होते. माझे रिलेटिव्ह असतील, माझे मित्रमैत्रिणी असतील, शिक्षक असतील, सगळ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. गावातली लोक घरी यायला लागली. तो एक वेगळाच आनंद होता जो आपण शब्दांमध्ये नाही सांगू शकत, पण तो त्यांच्या डोळ्यांमध्ये मला नक्कीच जाणवला. वा वा. आणि खरं तर त्यांच्या आनंदात आपला आनंद असतो. खरं तर एक माथुरी सारखं एक छोटस गाव आणि त्या गावामध्ये खरं तर तुमचे वडील एक जॉब करून म्हणजे नोकरी करून आणि शेती आणि अशा परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर ते जडणघडण करून आज आपली मुलगी एक अधिकारी होते आणि एक लाल दिव्याच्या गाड्यामध्ये कुठेतरी फिरणार आहे हे स्वप्न. आणि ज्यावेळेस हे सगळं अभिमानास्पद ज्यावेळेस असताना गावात असेल किंवा नातेवाईकांमध्ये असतील, काय भावना? खरं तर आपली मित्रमंडळी असतात, नातेवाईक असतात. सर, एक्झाम फक्त माझी होती, परंतु बाकीच्या सगळ्यांच्या रिएक्शन्स बघितल्यानंतर मला असं वाटलं की सर्व गावांनी मिळून ती एक्झाम दिली आहे, माझ्या मित्रमैत्रिणींनी ती एक्झाम दिली. माझ्या आनंदापेक्षा त्यांना जो आनंद झालाय तो बघून असं वाटायला लागलं की आपण हा प्रवास आपण जगलं पाहिजे. सर्वच विद्यार्थ्यांनी हा प्रवास जगला पाहिजे. नक्कीच नक्कीच. काय होतं की ते खरं जसं तुम्ही मगाशी म्हटलात की ते शब्दात वर्णन करता येत नाही अशा त्या गोष्टी असतात. परंतु एक मात्र नक्की की जिद्द आणि चिकाटी जर असेल तर आपण अशक्य ते देखील शक्य करू शकतो. हेच ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण आहात. सरकारी सेवेमध्ये ज्यावेळेस आपण रुजू होतो, एक कुठेतरी अधिकारी म्हणून एखाद्या पदावरती आपण जात असतो, नक्कीच आपलं एक विजन असतं, कारण त्या पदाला तेवढी जबाबदारी असते. आणि खरं तर आज एखादा वर्ग ज्यावेळेस आपल्याकडे येतो, कुठली तरी त्यांची एक समस्या असते, त्याचं निराकरण होईल आणि इथे मला न्याय मिळेल ही भूमिका असते. काय ठरवलंय पुढे? सर, आता बघितलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि सर्वात जास्त संकट जर कोणावर येत असतील तर ती शेतकऱ्यांवरती येत आहेत. ती संकट मी जवळून बघितली आहे आणि आता सध्या माझं जे सिलेक्शन झालं आहे, निवड झाली आहे, ती कृषी उपसंचालक क्लास 1 या पदावरती झाली आहे. तर या पदावरती गेल्यानंतर सर्वप्रथम
माझं जे ध्येय असेल ते शासनाच्या ज्या योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असेल. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतात की शासनाने त्यांच्यासाठी बऱ्याच योजना राबवल्या आहेत, तर त्या योजनांचं चांगलं इम्प्लिमेंटेशन कसं होईल, बाकी त्यांच्यावरती येणारे संकट असतील, क्लायमेट चेंज असेल किंवा प्राइस फ्लक्च्युएशन असतील, या संकटांवरती मात करण्यासाठी मी प्रशासनातील बाकी अनुभवी अधिकाऱ्यांसोबत मिळून यावरती नक्कीच तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन. आणि जे मोठं व्यासपीठ मला उपलब्ध झालं आहे त्या व्यासपीठाचा शेतकऱ्यांसाठी नक्कीच चांगला वापर करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. खरं तर आज तरुणाईला ही गोष्ट कुठेतरी प्राप्त होते, म्हणून त्यांचं विजन देखील त्या पद्धतीने असतं. एक सारासार अभ्यास असतो आपल्याला खरं तर, आणि त्या पदापर्यंत जाणं म्हणजे नक्कीच फार मोठी गोष्ट असते. आजूबाजू जर बघायला गेलं तर सर्वात मोठं म्हणजे ते शेतकऱ्याचं योगदान असतं, आणि त्यासाठी आपण त्या पदावरती आलोय, किंवा खरं तर आपली निवड केली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. किती चॅलेंजेस असणार आहे, कारण शेवटी आपण तिथे नवीन असतो, सभोवतालचं वातावरण खरं तर आपल्याला माहिती नसतं. काय मनाची तयारी आणि चॅलेंजेस किती असणार? सर, खरं तर ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावरती. शेतीमध्ये काम करण्याची मला सवय आहे, परंतु ही त्यापेक्षा खूप वेगळी जबाबदारी आहे. आजपर्यंत प्रशासनामध्ये कोणाला बघितलं नाहीये घरातलं वगैरे. सो मी फर्स्ट आहे की जी प्रशासनात जाणार आहे आणि ही जबाबदारी उचलणार आहे. तर बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत, बऱ्याच गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत आणि बरेच चॅलेंजेस स्वीकारावे लागणार आहेत. तर त्यासाठी मनाची पूर्ण तयारी आहे. मी नक्कीच माझ्या एक्सपिरियन्स मधनं शिकेल, माझ्या जे अनुभवी लोक असतील डिपार्टमेंट मधले त्यांच्याकडनं शिकेल. अशा वेळेस काय होतं की ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस इतर देखील आपल्याला सहकार्य करत असतात, आणि त्यांचं सहकार्यच खऱ्या अर्थाने आपल्याला जर बघायला गेलं तर सगळ्या समस्यांचं निवारण कशा पद्धतीने करू शकतो ही गोष्ट तडीच नेत असतात. बऱ्याचशा मुली, मग विषय घेतला नाही की मुलं आहे की त्यांना एमपीएससी युपीएससी द्यायची, परंतु पुन्हा तीच भीती त्यांच्याकडे असते, आणि एकदा ती शंका मनाकडे आली की मग कुठेतरी ते हातबल होतात किंवा पाठीमागे जातात. सो या सगळ्या प्रवासात जे यश मिळालेलं आहे याकडे पाहता काय आव्हान करणार? सर, तसं बघायला गेलं तर खरंच युपीएससी एमपीएससी एक आव्हानात्मक परीक्षा आहेत. मुलं या एक्झाम्स द्यायला घाबरतात, परंतु मी सर्वांना हेच सांगेल की परीक्षा हा आयुष्याचा एक भाग असतो, ते संपूर्ण आयुष्य नसतं. जरी तुम्ही या रेसमध्ये आलात तर स्वतःला यासाठी प्रिपेअर करा. स्वतःमध्ये पेशन्स असू द्या, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन आणि कन्सिस्टन्सी हे या परीक्षांसाठी खूप महत्वाचे मूल्य आहेत जे स्वतःमध्ये असायला हवेत. आणि जरी या एक्झाम्स क्लिअर नाही झाल्या तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो, आपण तेवढ्या कॅपॅबिलिटीचे आहोत, या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या गोष्टींवरती विचार करून त्यांनी आयुष्यात पुढील स्टेप घ्यायला पाहिजे, असं मी त्यांना नक्कीच सांगेन. नक्कीच. आणि ही गोष्ट जर आपण एकदा कुठेतरी मनाशी जर आपण ती गाठ मारली तर नक्कीच मला तर वाटतं की ते यश मिळू देखील शकतं, हे तुमच्याकडे बघून कळत होते. एक तर खरं तर मला एक विचार असं वाटतं की बाबा या सगळ्या खरं तर त्या कालखंडामध्ये की सुरुवात केली आणि एंड पर्यंत एखादी आठवण सांगू शकाल की जिथे कुठेतरी वाटलं मनाकडे की अरे बाबा ते होईल की नाही होईल, आणि प्रत्येकाकडे एक बी प्लॅन तयार असतो, असा बी प्लॅन तयार होता किंवा एखादी आठवण आहे की ज्या ठिकाणी आपण कुठेतरी मागे आलो किंवा एक आपल्याकडे भीती आली? सर, मी मास्टर्सचं एज्युकेशन घेत असताना अचानक माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि घरातले करते धरते म्हणून माझे वडील असल्यामुळे ते अचानक घरी बसले. माझा लहान भाऊ तो पण बाहेर शिक्षण घेत आहे, त्यामुळे त्याच्या पण शिक्षणाची जबाबदारी होती. त्यावेळेस कुठेतरी असं वाटलं की आपण खूप मोठ्या समुद्रामध्ये उडी घेतली आहे आणि त्याचा काठ कुठे आपल्याला माहिती नाही, आपण किती दिवस पोहत राहणार. तर त्यावेळी असं वाटलं की कुठेतरी थांबावं आणि एक प्लॅन बी शोधून आपण काहीतरी दुसरं करावं, कुठेतरी दुसरा जॉब करावा असं वाटलं. परंतु त्या परिस्थितीमध्येही असं वाटलं की मी जे एज्युकेशन घेत होती, मास्टर्स जे करत होती ते प्लांट प्रोटेक्शन या विषयामध्ये करत होती, तर आज शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आहे. त्यामुळे प्लॅन बीचं म्हणाल तर पक्का प्लॅन बी नव्हता, परंतु माझ्या मनामध्ये एका पॉइंटला ही गोष्ट आली की मी या शिक्षणाचा वापर करून नक्कीच कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये मी जॉब करू शकते. परंतु घरच्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे मी माझे जे स्टडीज आहेत त्या कंटिन्यू केल्या. वा, एक स्वप्न पूर्ण झालं आपलं की नक्कीच त्याबरोबर आपल्या परिवाराची देखील आपलं स्वप्न पूर्ण करायची आहेत, अशा काही गोष्टी आपल्याकडे असतात. सो त्या काय?
सर हे खूप मोठं स्वप्न होतं अधिकारी होण्याचं. तिथपर्यंत पोहोचेल की नाही ते मला माहिती नव्हतं, परंतु हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. आता यापुढे माझी खूप मोठी जबाबदारी वाढली आहे. माझ्या गावामधनं मी पहिली अधिकारी असेल, तर माझ्या परिवाराचं असेल किंवा माझ्या पूर्ण गावाची असेल, त्यांची पण एक माझ्याकडनं इच्छा आहे की आता तू एक कुटुंबातनं एक व्यक्ती बाहेर पडली आहे, तर तुझ्यासोबत बाकीचा पण विद्यार्थी असतील, माझ्या मागचे जे विद्यार्थी असतील ते त्यांनी पण या रस्त्यावर चालावं, त्यांनी पण अधिकारी व्हायचं स्वप्न बघावं. तर ती एक इच्छा आहे की जी संपूर्ण गावाची असेल, माझ्या कुटुंबाची असेल, ती मला पूर्ण करायला आवडेल. वा, नक्कीच. आणि हे स्वप्न किंवा ही इच्छा देखील लवकरच पूर्ण होणार. आणि त्यासाठी जर बघायला गेलं तर नक्कीच सगळ्यांचे एक आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात. शेवटचा सेगमेंट, खरं तर सेगमेंट त्याला म्हणता येत नाही, की शेवटचा प्रश्न देखील म्हणता येत नाही. या सगळ्या जर्नीमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत अशी असते की आपण सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करत असतो. आमचं सेगमेंट असं आहे की तुम्हाला कॉल करायचा असतो आणि फोन कॉलिंगला त्यांना थँक्स म्हणायचं असतं. सो जर तुम्हाला कॉल करायचा असेल आत्ता, तर तुम्ही कोणाला कॉल करणार? सर मी नक्कीच माझ्या आई वडिलांना कॉल करेल. आणि या संपूर्ण जर्नीमध्ये खरं तर माझ्यापेक्षा जास्त आव्हानात्मक त्यांच्यासाठी होती की किती दिवस शिक्षण घेणार वगैरे. तर त्यांनी मला जो सपोर्ट केला तो खूप मोलाचा आहे माझ्यासाठी. तर मी त्यांना कॉल करेन. नक्कीच कॉल करूया आपण. ठीक आहे. हॅलो हॅलो पप्पा. हॅलो, आवाज येतोय का? हो, येतोय. पप्पा, माझा लोकसाक्ष न्यूज चॅनल मध्ये इंटरव्ह्यू चाललाय. तर त्यांचा एक सेगमेंट असा आहे की तुमच्या या जर्नीमध्ये ज्यांचा तुम्हाला खूप जास्त सपोर्ट झाला त्यांना तुम्ही थँक्स बोलायचंय. तर मी तुम्हाला आणि मम्मीला थँक्स बोलते की या जर्नीमध्ये तुम्ही मला खूप सपोर्ट केला, समजून घेतलं आणि माझा रिझल्ट येईपर्यंत तुम्ही थांबलात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुमच्या सोबत बोलत आहेत ते. एक मिनिट. सर नमस्कार. नमस्कार. सुरेश चव्हाण बोलतोय, लोकसाक्ष न्यूज आणि नाशिक वैभव. सर आमचा एक सेगमेंट असा असतो, म्हणजे शेवटचा प्रश्न असतो आणि शेवटचा सेगमेंट असतो की या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला जर कोणाला थँक्स म्हणायचं असेल तर कुणाला म्हणणार? सो या सगळ्या लोकांमधनं खरं तर तुमची निवड त्यांनी केली. आज खरं तर आपली मुलगी एवढ्या उच्च पदावरती पोहोचली आहे आणि खरं तर एक नावलौकिक वेगळं झालेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला? एक आई वडिलांना जे वाटतं ना की आपल्या मुलांनी काहीतरी आयुष्यामध्ये करावं, मोठं व्हावं, तर ते स्वप्न तिनं पूर्ण केलंय आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे या गोष्टींचा. वा वा. नक्कीच. खरं तर प्रत्येक परिवारासाठी एका मुलीने असं यश संपादन करणं अभिमानाची गोष्ट असते. आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या गावामध्ये काय साधारण कशा प्रतिक्रिया असतात त्यांच्या, आणि एक अभिमानाने आपली मान उंचावत असते. हो, बरोबर आहे. कसं वाटतं तुम्हाला? सगळ्यांना एक शेतकरी, आपले सर्व शेतकरीच असतात. ग्रामीण भाग म्हटलं जरी नाशिकच्या जवळ आहे पण ग्रामीण भाग आहे. तर सर्वांना ह्या बाबतीत आपले कोणीतरी एक अधिकारी झालेले आहे या गोष्टींचा खूप अभिमान वाटतोय आणि त्यांना तेवढा आनंद पण झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसतंय सगळीकडे. वा वा. नक्कीच. या सगळ्या प्रवासात काय होत असतं की जो घरून सपोर्ट असतो, मला तरी वाटतं की त्यापेक्षा वेगळा सपोर्ट हा विश्वात कुठे कोणाला नसतो की जो आज तुम्ही दिलेला आहे. आणि नक्कीच जबाबदारी वाढली त्यांची आता, आणि यापुढे देखील तुमचे आशीर्वाद जर त्यांना मिळाले तर खूप छान पद्धतीने ते काम करू शकतील असं मला वाटतं. तर असं तुमचं सहकार्य, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट असू द्या. येस येस. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच. येस. ओके ओके. खरं तर हा आमचा एक सेगमेंट याच्यासाठी आहे की असं समोरासमोर थँक्स आपण नेहमी म्हणत असतो किंवा म्हटलं तरी त्याचं खरं तर एवढं विशेष काही नसतं, परंतु अशा माध्यमातून एक अटॅचमेंट अजून वाढत असते आणि एक आदर सन्मान जर बघायला गेला तर अजून कुठेतरी द्विगुणच होत असतो. म्हणून एक छोटासा आमचा प्रयत्न असतो. नक्कीच खरं तर एक सुरुवात आहे आणि खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि या माध्यमातून का असेना, या निमित्ताने का असेना, एक संवाद झाला कुठेतरी. तुमच्या काही गोष्टी आम्हाला खरं तर कळाल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुढच्या प्रवासासाठी. असंच काम करत राहा आणि नक्कीच या पुढे जरी अजून काही असेल तर नक्कीच ते तुम्ही ते करावं आणि परत आमच्या स्टुडिओमध्ये यावं. परत एकदा आपल्याला संवाद साधायचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.